लहान मुलांना सरप्राईज गिफ्ट म्हणून या ठिकाणाला भेट देऊ शकता. मुलांसोबत खेळण्यासाठी प्रशस्त जागा आहे. मुलं आणि आपणही दिवसभर बिझी राहू असं छान ठिकाण आहे. हडशी येथील विठ्ठल रुक्माई मंदिर आणि परिसर. संपूर्ण परिसर पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. मी विजया. आपल्या विजयाच कवडसा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आम्ही देखील प्रथमच या ठिकाणाला भेट देत आहोत. आम्ही चाललो होतो दुसरीकडे, पण आम्हाला एका भल्या माणसाने सांगितले, तुम्ही हडशीला जा, मुलांसाठी छान आहे. आम्ही पोहोचलो तोपर्यंत दुपार झाली होती. पुण्यापासून साधारण 45 किलोमीटर तर पिंपरी चिंचवडपासून अवघ्या 35 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे हडशी हे ठिकाण. मंदिराकडे जाण्याच्या मार्गावरच ही बैलजोडी किती सुंदर आणि किती जिवंत वाटते ना. खरंच ही गाय आणि वासरू तर अखंड वाहणारा प्रेमाचा झराच. बनवणाऱ्याला लाख लाख सलाम. मंदिराच्या समोर दोन्ही बाजूंना अशी कमळांची छोटी छोटी तळी आहेत आणि फुललेली कमळे देखील सुरेख आहेत. अनेक कळ्या अशा उमलू पाहत आहेत. खूप मनमोहक आहेत. मंदिराच्या आतून बाहेरील हा असा प्रशस्त दिसणारा हिरवागार परिसर जणू लहान मुलांसाठी खेळाची पर्वणीच मांडून बसलाय. मंदिराच्या दोन्ही बाजूंना राम आणि कृष्णाच्या अशा सुंदर सुबक मूर्ती आहेत. तसेच पेंटिंगही खूप छान आहे. मुलांना तर नक्की आवडेल. आणि हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. मंडळी, हे मंदिर एक सुवर्ण मंदिरच भासत आहे. विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्ती देखील इतक्या सुबक आहेत की तासनतास पाहतच राहावंसं वाटतं. इथे फोटो काढण्यास, शूटिंग करण्यास कोणतंच बंधन नाही. मंदिरात खूपच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत आहे. मनाला शांती वाटण्यासारखंच मंदिर आहे. मंदिरात सात्विकता जाणवत आहे. खूपच छान. वेळ संध्याकाळची असल्यामुळं बाहेरून मंदिराच्या आतमध्ये अंधार वाटत होता, पण जर वेळ सकाळची असती तर अगदी आतली मूर्तीसुद्धा एवढ्या लांबून स्पष्ट दिसली असती. मंदिराच्या बाहेर आजूबाजूचा परिसरही काहीसा अशा प्रशस्त आहे. इथे स्नॅक्स सेंटरही आहे, जिथून आपण स्नॅक्स घेऊ शकतो. तळ्याशेजारी ही बदके पर्यटक काहीतरी खायला देतील या आशेने वाट पाहत आहेत. आणि ते पहा, तळ्यातील गप्पी मासे कसे मुक्तपणे फिरत आहेत. किती छान ना. तसंही त्यांना मासेमाऱ्यांचे भय नाही ना, म्हणून. त्यांच्यासोबत बदके पाण्यात आनंद घेत आहेत आणि पर्यटक बोटीत. आम्ही बदकांना कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत होतो आणि हे बोटीतले पर्यटक आमच्या कॅमेऱ्यात येण्याचा प्रयत्न करत होते. हे संत दर्शन खास आकर्षण आहे. याला प्रत्येकी 400 रुपये तिकीट दर आहे. छान असावं. आम्हाला वेळ झाला होता, पूर्ण पाहू शकलो नसतो म्हणून बाहेरूनच परतलो. पण तुम्ही नक्की जा हं. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी मैत्रिणीला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.